आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार। होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील तापमान 35 अंशावर। मालेगाव आणि नांदगावात उष्माघाताची लाट येण्याची शक्यता। आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरला नव्या वाहिनीतून पाण्यासाठी 5 एप्रिलची डेडलाईन। नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणाचं काम अंतिम टप्प्यात। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घोषणा। बीडच्या केज तालुक्यात जावयाला गाढवावर बसून धुलीवंदनाच्या दिवशी धिंड काढण्याची अनोखी परंपरा। तब्बल 98 वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरू। विडा गावात संतोष जाधव नावाचे जावई ठरले परंपरेचे मानकरी। नागपूर विमानतळाच्या परिसरात 24 तास वाहनांची तपासणी। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वाहनांची तपासणी। कांदा निर्यात बंदी कायम केल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। मुलामुलींचं लग्न आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर। 31 मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी कायम राहणार। नांदेडमध्ये होळी सणानिमित्त महामूर्ख कवी संमेलनाचं आयोजन। कवी संमेलनात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील हास्य कवींचा सहभाग। साताऱ्यातील मेगा फूड पार्क परिसरात ब्लॅक पॅन्थर आणि 2 बिबट्याची पिल्लं आढळली। वनविभागाने मोठ्या शिताफीने दोन्ही बछड्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं। जेजुरीच्या ग्रामदेवता जानाई देवीच्या परतीच्या पालखीचं जेजुरीत भव्य स्वागत। यावेळी नागरिकांकडून फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत सोहळ्याचं वाजत गाजत स्वागत।